आज आम्ही रुई गावामध्ये नमस्कार. मी आज रुई गावामध्ये आलोय. मी एक अभिनेता मराठी चित्रपटमधला आणि रील स्टार बी आहे. इंस्टाग्रामला यूट्यूबलाही. आज सांगण्याची एक इच्छा आहे की असल्या कवळ्या वयात अभिषेक साठी एवढ्या कवळ्या वयात इतके फॉलोअर्स वाढवले, इतका कलाकार माणूस, एवढं इंस्टाग्रामला गाजलेला माणूस आज महाराष्ट्रामध्ये आहे. आणि जर कवळ्या वयात आम्ही एवढं केलं आहे आणि जर थोडे दिवस एक कड काढायला पाहिजे होतं. हे असं दुःख वाटतंय की असली आत्महत्या नाही करायला पाहिजे. येणारी पिढींना बी माझी एक विनंती आहे, सगळ्या कलाकारांना आणि सगळ्या नागरिकांना, की इथून पुढं अभिनय केलं, अभिसाठीने केलं तसं तुम्ही करू नका. म्हाताऱ्या माणसाने चार म्हाताऱ्या बायका माणसाने एक गल्लीत विचारपूस करून त्यांना विचारून काय करावं लागतंय काय नाही, असं झालंय म्हणून त्यातनं निर्णय म्हाताऱ्या माणसाचं मिळतंय. तरुण पिढी आहे, सगळ्यात तरुण पिढ्यांनी सगळ्याला की प्रेम केलं तर पुरुषाच्या जातीला धोका देऊ नका, कुणाचा जीव घालवू नका. ती बी कुणाचं लिकरू असते. आई वडिलांनी 9 महिने पोटात ठेवून 32 धारेपासून मोठे केलेले असते आणि असं जर जळणात घातलं तर किती वाईट वाटतं. असं तुम्ही विचार करा. आई वडिलाला आता मागून कोण सांभाळणार, त्यांना विचारणार कोण आहे. आता एक बहीण शिकायला लागली आहे, तसं ह्यानं केलं तसं तुम्ही करू नका. बाबांना हात जोडून सांगतो. आज सगळ्या आया बहिणीनं माझ्या त्यांनासनी अभिसाठींना आमच्या कलाकारच्या वतीनं त्यांनासनी आम्ही श्रद्धांजली वाहतो. 2 मिनिटं आम्ही डोळे झाकून प्रार्थना करतो. अभिषेक पुन्हा जन्माला ह्या घराण्यात कोणाच्या पोटात जर येणार, पै पाहुणे असून ते नाही तर ते असन, अभि जन्माला येणार म्हणजे येणार, एवढी ईश्वराला आमची प्रार्थना आहे. आई वडिलांचं कधी बी ऐकावं, धीर सोडू नका. एवढ्या कवड्या वयात निर्णय चुकीचं घेतलं अभिषेकनं, नाही घ्यायला पाहिजे होतं. 4 लोकांनी विचारलं पाहिजे होतं, कधी म्हाताऱ्या माणसाने विचारलं पाहिजे होतं. प्रेम म्हणजे एक आंधळा आहे. कुठे बी गेलं तर खड्ड्यात बी पडलं तरी नाही, लागलेलं बी कळत नसते. प्रेम केला तर शेवटाला कडेला लावा, नाही तर प्रेम करू नका. तरणं ताटं गेलं कुणाला विचारायचं. एक चुकीमुळे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. असं प्रेम करू नका. आणि असल्या पोराचं जीव घालवलं तुम्ही, जबाबदार तुम्हीच आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. बापू भाजीवर.